आयनिक इक्विलिब्रियमच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स, वीक इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय ते बघितलं, त्याचे प्रकार बघितले, त्याच्यानंतर थेरीज ऑफ ॲसिड्स अँड बेसेस बघितल्या. सेकंड लेक्चरमध्ये आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ह्या टर्म्स आपण काय केल्या, समजून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यावरून ओसवाल्ड डायल्युशन लॉ डिराईव्ह केला. आता थर्ड लेक्चरमध्ये आपण बघतोय ॲटो आयनायझेशन ऑफ वॉटर. ॲटो आयनायझेशन ह्या शब्दामध्येच त्या वॉटरच्या बाबतीतलं जे काही सांगायचं ते लक्षात येतं. म्हणजे वॉटरचं सेल्फ आयोनायझेशन होतं. मग वॉटर आयोनायझेस टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट बिकॉज वॉटर इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. वॉटर हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे ते खूप कमी प्रमाणात डिसोसिएट होतं. आणि डिसोसिएट झाल्यानंतर त्या ठिकाणी बघा कसं आहे, आयोनायझेशन जे आहे त्याचं कसं लिहिलं जातं वॉटरचं आयोनायझेशन. H2O प्लस H2O gives H3O plus OH minus. म्हणजे वॉटरचा एक मॉलिक्यूल पाण्यामध्ये विरघळला तर त्याच्यापासून काय तयार होणार, H प्लस कंबाईन होऊन H3O प्लस होणार आणि OH मायनस होणार. तर ह्या ठिकाणी ह्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जर काढायचा झाला तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा येणार, K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. लॉ ऑफ मास ॲक्शन आपण अप्लाय केलेला आहे, त्यामुळे प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट डिवायडेड बाय प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट येणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. आता ह्या ठिकाणी वॉटर हे जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे, कारण वॉटर सेल्फ आयोनायझेशन ऑफ वॉटर आपण जेव्हा बघतो तेव्हा वॉटर खूप कमी प्रमाणात त्याचं आयोनायझेशन होतं वॉटरचं. म्हणजे लाखामध्ये किंवा करोडोमध्ये एखादा मॉलिक्यूल डिसोसिएट होतो. मग अनडिसोसिएट मॉलिक्युल्सच त्या ठिकाणी जास्त प्रमाणात राहतात. मग असं असताना कम्पेअर केलं आयोनायझ्ड आयन्स बरोबर तर ह्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त येतं. त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O हे काय येतं, कॉन्स्टंट येतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इज इक्वल टू कॉन्स्टंट. Therefore concentration of H2O square is also constant and this K into K dash is equal to concentration of H3O plus into concentration of OH minus. And K into K dash is called as Kw, that is ionic product of water. म्हणजे वॉटरमध्ये जे आयोनाइज्ड आयन्स आहेत त्याच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार म्हणजेच आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. Kw इज कॉल्ड ॲज आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. मग आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटरचे डेफिनेशन काय होते, इट इज डिफाइंड ॲज द प्रॉडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ hydronium ion and hydroxyl ion in a pure water at equilibrium at a given temperature is called as ionic product of water. म्हणजे इक्विलिब्रियम प्युअर वॉटर पाहिजे, इक्विलिब्रियम रिॲक्शन पाहिजे आणि दिलेल्या टेम्परेचरला त्याच्यामधल्या आयनचा गुणाकार, आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा गुणाकार हा कॉन्स्टंट येतो आणि त्यालाच आपण म्हणतो आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. आणि हे आपण काय करू शकतो, प्रॅक्टिकली डिटरमाइन करू शकतो. आता आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर बघत असताना इन वॉटर कसं आहे बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. जेव्हा वॉटरचे मॉलिक्यूल पाण्यामध्ये डिसॉल्व होतात तेव्हा H प्लस आणि OH मायनस तयार होतो असं आपण म्हणतो. मग अकॉर्डिंग टू RNS थिअरी काय आहे, H प्लस आयन्स फक्त तिथं असत नाही तर तो H प्लस आयन्स वॉटर मॉलिक्यूल कंबाईन होऊन H3O प्लस आयन तयार होतो. म्हणजे H प्लस आणि H3O प्लस आयन सेम आहेत पण दिसताना आपल्याला तो कशाच्या फॉर्ममध्ये दिसतो तर H3O प्लसच्या फॉर्ममध्ये दिसतो. मग एक मॉलिक्यूल डिसोसिएट झाला समजा वॉटरचा तर त्याच्यापासून एक H3O आयन तयार होणार आणि एक OH मायनस आयन तयार होणार. म्हणजे वॉटरमध्ये H प्लस आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, सेम असणार आहे. मग ॲट 25 डिग्री सेल्सिअसला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस
वॉटरमध्ये किती असतं, प्युअर वॉटरमध्ये 1 × 10⁻⁻7 मोल्स पर डेसिमीटर क्यूब असतं. 1 × 10⁻⁻7 मोल्स पर डेसिमीटर क्यूब असतं. आणि हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं आहे. मग हे जर एवढं आहे तर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा सेमच असणार, 1 × 10⁻⁻7 मोल्स पर डेसिमीटर क्यूब. आता त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर काढायचं आहे. 25 डिग्री सेंटीग्रेडला आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर किती आहे ते आपण काय करतोय, ह्या इक्वेशनवरून काढतोय. तर KW बरोबर काय आलं बघा, KW = कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता ह्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ ॲट 25 डिग्री सेल्सिअस किती आहे, 1 × 10⁻⁻7. हे सुद्धा किती आहे, 1 × 10⁻⁻7. आणि दोन्हीचा गुणाकार काय येणार, 1 × 10⁻⁻14. Therefore, ionic product of water KW is equal to 1 × 10⁻⁻14 at 298 केल्विन. कधी आहे, ॲट 298 केल्विन किंवा 25 डिग्री सेल्सिअसला आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटरची ही व्हॅल्यू असते. आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर बघितल्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, pH स्केल. pH स्केलमध्ये आपण काय, pH स्केल म्हणजे काय, आता मगाच्या एक्झाम्पलमध्ये आपण H2Oचं कॉन्सन्ट्रेशन बघितलं होतं. किती होतं ते H2Oचं कॉन्सन्ट्रेशन, H3O+चं कॉन्सन्ट्रेशन बघितलं होतं. इन प्युअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O इज इक्वल टू 1 × 10⁻⁻7 मोल्स पर डेसिमीटर क्यूब ॲट 25 डिग्री सेल्सिअस. पण हे 1 × 10⁻⁻7 असं सांगणं अवघड पडतं. मग इन्स्टेड ऑफ गिव्हिंग द व्हॅल्यू ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ ions in moles per decimeter cube, it is given in the logarithmic scale and that scale is known as pH scale. आणि लॉगॅरिथमिक स्केलमध्ये सांगणं आपल्याला कन्व्हिनियंट पडतं, म्हणून ते हे सॉरसन ह्या सायंटिस्टनं ह्या सायंटिस्टनं 1909 मध्ये हे pH स्केल आपल्याला सांगितलं. मग pH स्केल बघताना आपल्याला सुरुवातीला काय बघायला लागेल, तर pH म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपल्याला बघायला लागेल. तर pH ची डेफिनेशन काय आहे, pH इथं H+ किंवा H3O+, pH आपण जे म्हणतो म्हणजे आपल्याला हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन सांगायचं आहे. मग pH ची डेफिनेशन काय आहे, pH इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. मग हे मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो आपण, pH इज इक्वल टू -log 10 to the base concentration of H+ ions. 10 to the base concentration of H+ ions. मग आता ही pH ची व्हॅल्यू झाली. आणि जनरली आपण pH जेव्हा सांगतो तेव्हा काय करतो, आपण हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढतो तेव्हा आपण pH सांगत असतो. पण त्याचबरोबर आपण हायड्रॉक्सिल आयनचं पण कॉन्सन्ट्रेशन बघतो, त्यालाच म्हणतो आपण pOH. मग pOH ची डेफिनेशन काय आहे, pOH इक्वल टू -log 10 to the base concentration of OH- ions. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- ions. मग हे सोपं कसं पडतं pH स्केल, हे ह्या एक्झाम्पलवरून आपण बघूया. आता कॉन्सन्ट्रेशन H3O+ किती दिलेलं आहे, 1 × 10⁻⁻7 मोल्स पर डेसिमीटर क्यूब दिलेलं आहे. मग आता ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये घातली तर इक्वेशन काय येईल बघा, pH इज इक्वल टू -log 10 to the base concentration 1 × 10⁻⁻7. म्हणजेच काय आलं, हे जर आपण सोडवलं एक्झाम्पल तर काय येईल, -log 10 to the base concentration of 1 plus -7 log of 10 to the base 10. कळालं का बघा, म्हणजे log 10 7चा लॉग घेत असताना आपण काय केलं, -7 इकडे घेतलं, म्हणजे या फॉर्म्युला लिहायचं ते बघा, log 10 to the base a raised to b असेल तर ते काय ना b log a to the base 10 असा फॉर्म्युला त्या ठिकाणी येणार. मग त्यानुसार काय झालं या ठिकाणी, -7 log 10 to the base 10. आता log of 1 0 असणार, म्हणजे त्या ठिकाणी काय येणार नाही. परत इथं काय आलं, -7 log of 10 किती आला,
1 आला, म्हणून मायनस मायनस 7 बरोबर काय झालं हे +7. मग कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻⁻7 सांगण्याऐवजी आपल्याला फक्त 7 सांगणं सोपं पडतं. म्हणजे हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन लॉगॅरिथमिक स्केलमध्ये सांगणं सोपं पडतं आणि त्यालाच आपण म्हणतो pH स्केल. आणि ते 1909 मध्ये सॉर्सन या सायंटिस्टनं सांगितलं. आता त्याच्यानंतर आपण pH आणि pOH ह्याच्यामधलं रिलेशन बघणार आहोत. रिलेशनशिप बिटवीन pH and pOH. आता हे रिलेशन डिराईव्ह करत असताना आपण ह्या ठिकाणी आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर चे इक्वेशन वापरणार आहोत. आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर काय आहे तर Kw = कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ × कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. मग ॲट 25 डिग्री सेल्सिअस Kw = काय, Kw ची व्हॅल्यू 1 × 10⁻⁻14 ॲट 25 डिग्री सेल्सिअस. मग 25 डिग्री सेल्सिअसला ही व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर इक्वेशन काय येईल बघा. Kw काढून टाकला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ × कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- इज इक्वल टू 1 × 10⁻14. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आहे, तर आपण काय केलं दोन्ही बाजूला त्याचा लॉग घेतला. म्हणजे इक्वेशन काय येईल बघा. टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ द साइड्स. टेकिंग लॉगॅरिथम ऑफ बोथ द साइड्स काय आलं log 10 to the base concentration of H3O+ plus log 10 to the base concentration of OH- is equal to log of 1 × 10⁻14. आता मगाशी आपण मगाच्या एक्झाम्पलमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ घेतलं होतं तेव्हा त्याच्यावरून त्याचा लॉग बघून त्याची व्हॅल्यू काढली होती. ती किती आली होती +7 आली होती. त्याप्रमाणे लॉग ऑफ 1 × 10⁻14 त्याला हा जर फॉर्म्युला वापरला लॉग ऑफ A⁻B = B log A हा फॉर्म्युला वापरला तर त्याचं उत्तर सुद्धा काय येणार -14 येणार. मग ह्या ठिकाणी परत काय येईल बघा. ह्या टर्मची किंमत काय झाली -14 झाली आणि इकडे काय येणार log 10 to the base concentration of H3O+ plus log 10 to the base concentration of OH-. आता ह्या इक्वेशनला काय करायचं, एक तर निगेटिव्ह साईन इकडे घ्यायचं किंवा मल्टिप्लाय बाय -1. ह्या इक्वेशनला काय केलं आपण मल्टिप्लाय बाय -1. मल्टिप्लाय बाय -1 इक्वेशन काय राहिलं बघा. हे minus log 10 to the base concentration of H3O+ minus log 10 to the base concentration of OH- is equal to ह्या ठिकाणी मायनस निघाल्यानंतर तर मायनस साइन आहे ते मायनस साइन जाणार आणि ह्या ठिकाणी काय येणार 14 +14 येईल. आता इक्वेशन नंबर ह्या ठिकाणी फर्स्ट आहे सेकंड आहे. हे दोन्ही इक्वेशन जर तिकडे वापरली तर pH बरोबर काय आहे log 10 to the base concentration of H3O+. pOH बरोबर -log 10 to the base concentration of OH-. म्हणजे ह्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट झाल्यानंतर इक्वेशन काय आलं pH + pOH is equal to 14. and this is a relationship between pH and pOH. आता pH and pOH ह्याच्यावर क्वेश्चन कसा असतो तुम्हाला डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन pH and pOH. त्यावेळी पहिल्यांदा आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर घ्यायचा, घेतल्यानंतर त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, सबस्टिट्यूट केल्यानंतर दोन्हीकडचा लॉगॅरिथम घ्यायचा, मल्टिप्लाय बाय -1 करायचं, -1 केल्यानंतर जी व्हॅल्यू येते त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ pH आणि pOH त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या म्हणजे तुमचं इक्वेशन येईल pH + pOH is equal to 14. आणि हे तीन इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 pH + pOH is equal to 14 हे तिन्ही इक्वेशन्स तुम्हाला एक्झाम्पल सोडताना किंवा न्यूमरिकल सोडताना
वापरायचे आहेत. सारसन या सायंटिस्टनं 1909 मध्ये जे pH स्केल सांगितलं, तर pH स्केल कसं होतं, तर ह्या ठिकाणी बघतोय आपण 0 पासून 14 पर्यंत स्केल होता. 0 to 14, 0, 7 आणि 14. मग हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन जर घेतलं तर pH 0, pH 7 आणि pH 14 असं असताना म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन किती होतं तिथं, H3O+ आयन कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻�0 पासून इथं काय होतं 1 × 10⁻⁻7, 1 × 10⁻⁻14. हे झालं हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यावरून pH काय येतो 0, 7 आणि 14. त्याच पद्धतीने मध्ये सुद्धा काय असणार आहे 1, 2 म्हणजे जर कॉन्सन्ट्रेशन समजा इथं 1 × 10⁻⁻5 असेल तर इथं pH काय असणार आहे 5 असणार आहे. मग जर pH आणि pOH आपण =14 हा फॉर्म्युला बघितला तर pOH जर काढायचं तर pOH कसं असेल बघा, इथं 0 असेल तर pOH काय असणार आहे 14 असणार आहे. इथं pOH पण 7 असणार आणि इथं pOH 0 असणार आहे. म्हणजे जेव्हा pH 14 असेल तेव्हा pOH 0 असणार आहे. हे pH स्केल आहे. म्हणजे जे आपण मगाशी डेफिनेशन मध्ये बघितलं pH स्केलच्या किंवा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर डेसिमीटर क्यूब सांगण्याऐवजी लॉगॅरिथमिक स्केलमध्ये सांगणं सोपं पडतं आणि ते आहे pH स्केल. मग आता ह्याच्यावरून काय ठरतं, सोल्युशन जेव्हा pH 7 असेल तेव्हा सोल्युशन न्यूट्रल असतं, pH 0 to 7 असेल तेव्हा ते सोल्युशन ॲसिडिक असतं आणि pH 7 to 14 असतं तेव्हा ते सोल्युशन काय असतं बेसिक असतं. मग ॲक्वेस सोल्युशनमध्ये त्याची ॲसिडिटी, बेसिसिटी आणि न्यूट्रिलिटी कशी असते ते आता आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा इन न्यूट्रल सोल्युशन आपण काय बघूया, इन न्यूट्रल सोल्युशन. न्यूट्रल सोल्युशन मध्ये काय आहे, मगाशीच आपण सांगितलं प्युअर वॉटर मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- and that is equal to 1 × 10⁻⁻7 moles per decimeter cube. मग असं असेल तर त्या ठिकाणी pH किती येणार बघा त्याचा. pH ला आपण फॉर्म्युला काय वापरला, pH = -log10⁻⁻⁻ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आयन. आपण H+ आयन जर काढले तर ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू घातल्यानंतर त्याची pH ची किंमत काय येणार, pH = 7 and therefore the solution is neutral in nature. log of काय आलं ते pH = 7 कशावरून आला ह्या ठिकाणी, pH = -log10⁻⁻, कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1 × 10⁻⁻7 घेतलं तर काय येणार त्या ठिकाणी त्याची किंमत 7 येणार आणि म्हणून न्यूट्रल सोल्युशन मध्ये pH काय असतो 7 असतो. हे कशासाठी आहे, न्यूट्रल सोल्युशनसाठी आणि एनी ॲक्वेस सोल्युशन ॲट 298 केल्विन. लक्षात ठेवा हे जे pH स्केल आपण जे आता सांगितलेलं आहे इकडं हे सुद्धा 298 केल्विन ह्या टेम्परेचरसाठीच सांगितलेलं आहे. 298 केल्विन pH स्केल हे टेम्परेचर बदललं तर pH स्केल सुद्धा बदलतं. pH स्केल हे टेम्परेचर डिपेंडंट असतं आणि 298 केल्विनला हे pH स्केल आहे. त्याच्यानंतर आता न्यूट्रल सोल्युशन झालं. आता दुसरा सोल्युशन आपण बघतोय इन ॲसिडिक सोल्युशन. इन ॲसिडिक सोल्युशन काय बघा, ॲसिडिक असेल तर काय असणार, वॉटरमध्ये हे दोन्ही इक्वल आहेत. ॲसिडिटी कशामुळे ठरते, त्याच्या H3O+ आयनमुळे ठरते. म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कशाचं जास्त असणार आहे, H3O+ असणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-. Therefore, concentration of H3O+ ion is greater than 1 × 10⁻⁻7. 10⁻⁻7 पेक्षा जास्त आहे म्हणून त्याचा pH काय येणार, pH is less than 7. pH काय येणार less than 7 येणार. लक्षात येतं का बघा, न्यूट्रल सोल्युशन मध्ये pH 7 येतो, ॲसिडिक सोल्युशन मध्ये pH
pH इज लेस दॅन 7 येतो. आता तिसरं सोल्युशन राहिलं ते न्यूट्रल बेसिक सोल्युशन. इन बेसिक सोल्युशन, बेसिक सोल्युशनच्या बाबतीत काय असणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, त्याच्यामधलं रिलेशन काय असेल बघा. बेसिक सोल्युशन आहे म्हणजे OH मायनस कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इज लेस दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, or concentration of OH minus ion is greater than concentration of H3O plus. Therefore, concentration of H3O plus is less than 1 into 10 raised to minus 7, and therefore pH is greater than 7. म्हणजे बेसिक सोल्युशन मध्ये काय असतं बघा, pH is greater than 7. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात आलं का बघा, pH 7 असल्यानंतर ते सोल्युशन काय असणार आहे? न्यूट्रल असणार आहे. pH 7 आणि 14 च्या मध्ये असेल तर ते सोल्युशन काय असणार आहे? 7 पेक्षा जादा आणि 14 पर्यंत असेल तर ते सोल्युशन बेसिक असणार आहे. आणि 0 to 7 जर असेल म्हणजे pH लेस दॅन 7 असेल, 7 पासून 0 पर्यंत जर असेल तर ते सोल्युशन ऍसिडिक असणार आहे. मग आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं ते बघा. पहिल्यांदा आपण आयटोआयनायझेशन ऑफ वॉटर बघितलं, त्याच्यामध्ये आयनिक प्रॉडक्टची डेफिनेशन बघितली, व्हॅल्यू ऑफ KW बघितली, त्याच्यानंतर सॉर्सन या सायंटिस्टने सांगितलेलं pH स्केल बघितलं, त्याच्यावरून pH ची डेफिनेशन बघितली, pOH ची डेफिनेशन बघितली आणि त्या दोन्ही मधलं रिलेशन बघितलं, pH प्लस pOH इज इक्वल टू 14. आणि लास्टला आपण काय बघितलं, हे pH स्केल कसं असतं ते बघितलं आणि त्याच्यावरून pH स्केल मध्ये आपण सोल्युशन ॲक्वेस सोल्युशन मध्ये न्यूट्रल सोल्युशन असेल, ॲसिडिक सोल्युशन असेल किंवा बेसिक सोल्युशन असेल तर त्याचं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन ॲक्वेस सोल्युशन मध्ये किती असतं ते आपण बघितलेलं आहे. आता ह्याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट बघणार आहोत.